तर हे रिसॉर्ट आहे प्रकाश शिंदे यांचं. हे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेजींचे भाऊ आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो. एक वडिलोपार्जित सातबारा मिळालेली आहे प्रॉपर्टीची आणि ही वडिलोपार्जित सातबारामध्ये सुभाष संभाजी शिंदे, प्रकाश संभाजी शिंदे अशी नावं आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या भावाची नावं योगायोगाने तीच आहेत. ठीक आहे, आता योगायोगाने तीच नावं आहेत आणि या हॉटेलचं नाव आहे तेज यश असं. प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांच्या 2 मुलांची नावं तेजस आणि यश आहेत. योगायोग असेल. या बॅनरवर लिहिलेलं आहे रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना. मोठे पप्पा म्हणजे हे शुभेच्छा कोण देते? तेजस प्रकाश शिंदे आणि यश प्रकाश शिंदे. आणि जर असं म्हणणं असेल एवढं सांगितल्यावरही की प्रकाश शिंदे हा एकनाथ शिंदेचा भाऊ नाहीच आहे तर चला तेही मान्य आहे मी. मग प्रकाश शिंदे कोण आहे ते सांगा. मग दुसरा प्रकाश शिंदे कोण आहे ते दाखवा. बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. कोण आहे तो दुसरा प्रकाश शिंदे? मी का बोलते बघा, एकनाथ शिंदेजी यांच्याशी काही माझी दुश्मनी नाही, भाऊ आहेत होते माझे, प्रश्नच नाही. मुद्दा काय आहे, आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला? कारण वाल्मिकला प्रिव्हिलेज मिळतील म्हणून. तुम्ही अजित पवारांचा राजीनामा का मागताय? अजित पवार तर डिरेक्टली कुठेच नाही आहेत पण पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून. मग तसंच आहे ना, प्रकाश शिंदेंना प्रिव्हिलेज मिळू नयेत असं वाटत असेल एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागावा लागेल ना. सातारा जिल्ह्यातील सावरी या गावात पोलिसांनी छापेमारी करत 115 कोटी रुपयाचं MD ड्रग्ज जप्त केलं. याच्या मागं बरंच काही दडलंय. तेच पुरावे घेऊन सुषमाताई अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. ताई, 115 कोटी रुपयाचे ड्रग्ज या ठिकाणी जप्त होतात या छोट्याशा गावातून आणि थेट मुंबई पोलीस त्या ठिकाणी जाऊन कारवाई करतात. काय नक्की पुरावे आहेत? कोण आहे ह्याच्या मागं? मी पहिल्यांदा आपल्याला हे लोकेशन एकदा समजावून सांगितलं पाहिजे की हे साधारणतः मावशी सावरी असं लोकेशन आहे आणि या सावरीमध्ये हे इथे रिसॉर्ट आहे आणि इकडे हा शेड आहे. रिसॉर्टचा आणि शेडचा तसा अर्थार्थी संबंध येत नाही कारण रिसॉर्ट आणि शेडमध्ये कुठलाही रस्ता नाही आहे. हा एक रस्ता आहे. हा रस्ता काय म्हणतो आपण त्याला, गावात जाणारा महामार्गाचा रस्ता आहे. पण इथे एक पांढरी रेषा तुम्हाला दिसते. ही पांढरी रेषा म्हणजे 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हा रस्ता महामार्गाला जोडलेला आहे आणि हा रस्ता शेडला जोडलेला आहे. आता या रस्त्याची मागणी कुणी केली, का केली, कशी केली आणि या रस्त्याला परमिशन का दिली? कारण इकडे काहीच घरं नाहीत ना. हा रस्ता बांधला कुणासाठी, याची मागणी कुणी केली हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हे ते रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टचा का बरं आपण पुन्हा उल्लेख करतोय तर पोलिसांच्या चर्चेमध्ये स्थानिकांनी जे ऐकलं त्यानुसार आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जे 3 लोक शेडमध्ये राहत होते, हे ते शेड ज्या शेडवर रेड पडली हे तर या तिथं म्हणजे ड्रग्ज जिथून जप्त केले. येस, तर ह्या शेडमध्ये जे जे 3 लोक राहत होते हे शेड गोविंद शिनकर नावाच्या माणसाचं आहे. ही त्याची सातबारा. ठीक आहे, आता गोविंद शिनकरच्या शेडला चालवायला घेतलं होतं ओंकार डिगेने आणि ते शेड हे आहे आणि या शेडला जाणारा रस्ता जो मी आपल्याला दाखवला आणि या शेडमध्ये राहणारे 3 लोक ज्यांचं जेवण इथून जात होतं असं माहिती सांगितली जाते. आता हे रिसॉर्ट कुणाचं आहे मग जिथून जेवण जात होतं? तर हे रिसॉर्ट आहे प्रकाश शिंदे यांचं. हे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेजींचे भाऊ आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो. त्यावर सातारा SP तुषार दोशी यांना माहिती आम्ही विचारत होतो तेव्हा ते असं म्हणत होते की नाही यांचा आणि एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही आहे. मिडल नेम संभाजी आहे. आम्हाला जरा वाटलं की नाही याच्यात आपण माहिती घेतलीच पाहिजे आणि म्हणून मग आम्ही जेव्हा त्याच्या काही सातबारा शोधत होतो, काही माहिती शोधत होतो तेव्हा आम्हाला अजून काही माहिती मिळाली होती. त्याच्यामध्ये एक जी सातबारा होती ती काय म्हणता येईल, एक वडिलोपार्जित सातबारा मिळालेली आहे प्रॉपर्टीची आणि ही वडिलोपार्जित सातबारामध्ये सुभाष संभाजी शिंदे, प्रकाश संभाजी शिंदे अशी नावं आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या भावाची नावं योगायोगाने तीच आहेत. ठीक आहे, आता योगायोगाने तीच नावं आहेत आणि या हॉटेलचं नाव आहे तेज यश असं. प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांच्या 2 मुलांची नावं तेजस आणि यश आहेत. योगायोग असेल. त्या गावामध्ये हा एक बॅनर आहे वाढदिवसाचा. या बॅनरवर लिहिलेलं आहे रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना. मोठे पप्पा म्हणजे हे शुभेच्छा कोण देते? तेजस प्रकाश शिंदे आणि यश प्रकाश शिंदे. हे बॅनर त्या गावामध्ये होतं. हा, तुम्ही त्या गावात गेला. ज्या
आता हे मोठ्या पप्पांना शुभेच्छा का देत आहेत काही कळलं नाही. बरं, हे हॉटेल चालवायला कुणी घेतलं होतं? तर हे हॉटेल चालवायला घेतलं होतं ते रणजित शिंदे नावाच्या माणसानं. रणजित शिंदे कोण आहे? हा रणजित शिंदे आहे. श्रीकांतजी आहेत. श्रीकांतजींच्या सोबत हा काय करतोय तर असणं फार स्वाभाविक आहे, कारण रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे. आणि दरेगावचा सरपंच असणारा रणजित शिंदे जो शिंदे साहेबांना हेलिपॅडला कधी उतरले तर आणायचं न्यायचं अशी पण कामं करत असतो. म्हणजे दरे हेच गाव आहे ज्या ठिकाणी हे एकनाथ शिंदेचं गाव आहे. गाव आहे. रणजित शिंदे हा शिंदे साहेबांचा तालुका प्रमुखही आहे. त्याचं हे नियुक्तीपत्र आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर जे मी आपल्याला सांगितलं की अजून काही वेगळी माहिती आहे का याच्यामध्ये, तर आपण बघू शकाल की यामध्ये अर्थात तुम्ही बरेच पुरावे घेऊन आलेला आहात. हे बघा, याच्यामध्ये हा जेव्हा दरेगावचा रणजित शिंदे सरपंच झाला त्यावेळेचा हा फोटो आहे. तो त्याच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. हे प्रकाश शिंदे आहेत, गावचे नागरिक आहेत, स्थानिकचे. एकनाथ शिंदे साहेब आहेत. इकडे रणजित शिंदे आहे दरेगावचा सरपंच. हा महेश शिंदे स्थानिकचा, याचा काही संबंध नाही आहे. असं सगळं आहे. आता माझे काय जे प्रश्न निर्माण होतात की त्यामध्ये प्रकाश शिंदे यांचं नाव का दडवून ठेवलं गेलं. आणि जर असं म्हणणं असेल एवढं सांगितल्यावरही की प्रकाश शिंदे हा एकनाथ शिंदेचा भाऊ नाहीच आहे, तर चला तेही मान्य आहे मी. मग प्रकाश शिंदे कोण आहे ते सांगा. मग दुसरा प्रकाश शिंदे कोण आहे ते दाखवा. बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. कोण आहे तो दुसरा प्रकाश शिंदे? आणि एखादा सामान्य प्रकाश शिंदे जर कुणी असेल तर अशा प्रकाश शिंदेला 115 कोटीचं ड्रग सापडतं, त्याच्याशी संबंधित लोक तिथे जेवतायत, त्याला सोडून का दिलं गेलं? बरं, या 3 लोकांना त्यांनी का दिलं जेवण? म्हणजे पंचतारांकित हॉटेलचं जेवण कामगारांना परवडलं असेल का? कामगारांनी 100 रुपये दिले असं गृहीत धरू, पण 100 रुपये घेणं इतकी आर्थिक अडचण तर प्रकाश शिंदेची नक्कीच नसेल. बरं, असं काय काम चाललं होतं शेडमध्ये? खोदकाम करत होते, बांधकाम करत होते. ते काय काम करतात याची शंका कधी प्रकाश शिंदे रणजित शिंदे कुणालाही आली नाही, तरी ते त्याला जेवण देत राहिले. कितीतरी प्रश्न आहेत. मग माझं असं म्हणणं आहे की असं देखील तुम्हाला म्हणजे तुम्ही उल्लेख केला की हे 3 जण बाहेरचे आहेत, इतर कुठून आलेत त्यांची नावं देखील त्या पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये दिसत नाही. प्रेस नोटमध्ये 3घांची नावं नाही. प्रेस नोट अतिशय संदिग्ध पद्धतीने काढली गेली. प्रेस नोटमध्ये असं लिहिलं की ज्या विशाल मोरेला अटक झाली पुण्यातनं, जो विशाल मोरे अजितदादांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे, जो ताब्यात आहे, त्याने सांगितलं की मी सेंटेड हुक्का बनवायचा होता फक्त, आणि त्याच्या माहितीनुसार ते तिथपर्यंत पोहोचले होते. ओके, तर ती 3 नावं होती. ती 3 नावं अशी आहेत: कायम नजर अब्बास सय्यद, हबीजुल फक्रुल इस्लाम, राहणार लहरी घाट, पोस्ट सेतू, याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम. आसामचा माणूस इकडं कसा आला असेल एवढ्या दुर्गम भागात? कुणी आणलं त्याला? अचानक कसं काय आला तो? राजीकुल खलीलुल रहमान असा एक माणूस आहे. आता तिथली स्थानिकची माणसं सांगतात की यांच्या चेहऱ्याची जर ठेवण बघितली तर ती ठेवण भारतीय चेहऱ्यांसारखी दिसत नाही. मग हे बांगलादेशी आहेत का? हे बांगलादेशी यांची नावं वगैरे जर बघितलं तर मग नितेश राणे गप्प का आहेत? नितेश राणे, नवनीत राणा, कंगना रनावत, किरीट सोमय्या यांनी तर रान पेटवलं पाहिजे. एरवी अनाधिकृत बांधकामं असतील तर किरीट सोमय्या हातोडा घेऊन बुलडोजर घेऊन जातात. मग हे तर हॉटेल अनाधिकृत आहे, कारण ते अनाधिकृत असण्याचे पुरावे तेही मी देऊ शकते. कमर्शियल प्रॉपर्टी तिथे करता येत नाही धरणाच्या परिसरामध्ये. मग ही कमर्शियल प्रॉपर्टी कशी काय झाली? 75 मीटरच्या परिसरात हॉटेल करता येणार नाही तुम्हाला. हे हॉटेल 5 मीटरच्या परिसरात आहे. मग 5 मीटरच्या परिसरात तुम्ही कसं काय हॉटेल केलं? कारण इथे बॅकवॉटर आहे पूर्ण. तुम्ही कसं काय केलं? हां, कोयनाचं. आणि विशेष MSRDCने ज्या कारण हे प्राधिकरण आहे त्यांचं विशेष, ज्या प्राधिकरणाचं परमिशन घ्यावं लागतं, तर त्यांनी आक्षेप घेतलेल्या हॉटेलांच्या यादीत तेजयश पण आहे. परमिशन कुणी दिली? कोणत्या इंजिनियरने दिली? 1200 मीटरचा रस्ता मागणी कुणी केली? निविदा कुणी काढली? निधी कुणी दिला? अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं कळली पाहिजेत, कारण हा प्रश्न पक्षीय राजकारणाचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे. अर्थात ताई, तुम्ही एक जेन्युइन विषयावर पुन्हा एकदा हात घातलेला आहे. अर्थात याच्या अगोदर सुद्धा जेव्हा पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरण समोर आलं, ललित पाटीलचं नाव आलं वेगवेगळे, तेव्हा सुद्धा तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता. ताई, मग हा विषय अधिवेशनात का उचलला गेला नाही? विरोधकांकडून हा मांडायला गेला पाहिजे होता ज्या पद्धतीने. अगदी बरोबर आहे.
13 तारखेला पहाटे ही सगळी कारवाई झालेली आहे. 10:30 वाजेपर्यंत गावामध्ये ही गोष्ट कळली. 10:30च्या दरम्यान स्थानिक जमा झाली. पूर्ण बातमी, कारण रेंज नाही, काही नाही, काय चाललंय हे कळत नाहीये तिथे. अशा परिस्थितीमध्ये 11:30ला वगैरे बातमी गावाच्या बाहेर गेली आणि ही बातमी अधिवेशनापर्यंत पोहोचायला दुपारचे 1:30-2 वाजले होते. तोपर्यंत अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा चालू होती. त्यामुळे बाहेर आल्यानंतर विजय वडेट्टीवारजी यांनी माध्यमांशी काही बोलले. त्यानंतर हर्षवर्धनजी यांनी ट्विट केलं. दुसऱ्या दिवशी हर्षवर्धनजी यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले. पण हर्षवर्धनजी काही गोष्टींवरती ते शुअर नव्हते. काल त्यांनी मग ती शुअरिटी घेतली आणि काल त्यांनी सांगितलं की प्रकाश शिंदे ही व्यक्ती ही एकनाथ शिंदे यांचे बंधूच आहेत. आता शिवसेना युबीटीने ही भूमिका मांडली का, एनसीपीने मांडली का, असा पुढचा प्रश्न येऊ शकतो. मला वाटतं एनसीपी सुद्धा यथावकाश आज भूमिका मांडत आहे. पण माझा स्वतःचा जो पिंड आहे, मी माझ्या पक्षाची प्रवक्ता आहे, जबाबदार पदाधिकारी आहे, पण हातात पेपर असल्याशिवाय बोलू नये. त्यामुळे माझे 4 दिवस हे सगळे पेपर कलेक्ट करण्यात गेले, प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटमध्ये गेले आणि त्यानंतर आत्ता मी हे मांडत आहे. एसपींनी जी माहिती तुम्ही मागितली ती दिली का? तिथं सहकार्य केलं जातंय का? कारण थेट तुम्ही उपमुख्यमंत्र्यांवर काही आरोप करताय, गंभीर आरोप आहे, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना. मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाहीये. माझं म्हणणं आहे की मी एवढं सगळं सांगितल्यावर जर तुमचं म्हणणं असेल की हा प्रकाश शिंदे कोणी वेगळा आहे, तरी पण मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. मग प्रकाश शिंदे कोण आहे ते सांगा. मग हा प्रकाश संभाजी शिंदे जो दोन्ही सातबारांवर येतो, वडिलोपार्जितच्या आणि या, तो कोण आहे? जो इथं बॅनरवर दिसतोय तो कोण आहे? आणि त्याही प्रकाश शिंदेच्या पोराची नावं तेज यश अशी आहेत आणि याचीही तेज यश आहेत. ही कसं काय? हे पुन्हा त्या फलटणच्या प्रकरणासारखं झालं की निंबाळकर नावाचे 33 लोक आहेत असं म्हणून तुम्ही पळवाट काढू शकत नाही. तुम्ही सांगा मला की हे नेमकं कोण आहे. कारण हा प्रश्न, आणि मी का बोलते बघा, एकनाथ शिंदेजी यांच्याशी काही माझी दुश्मनी नाही, भाऊ येत होते माझे, प्रश्नच नाही. मुद्दा काय आहे, आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला? कारण वाल्मिकला प्रिव्हिलेज मिळतील म्हणून. तुम्ही अजित पवारांचा राजीनामा का मागताय? अजित पवार तर डिरेक्टली कुठेच नाही आहेत, पण पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून. मग तसंच आहे ना, प्रकाश शिंदेंना प्रिव्हिलेज मिळू नयेत असं वाटत असेल, एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागावा लागेल ना. सिंपल लॉजिक आहे. ताई, तुम्ही पत्रकार परिषदमध्ये राजीनाम्याची सुद्धा मागणी केली, अजून सुद्धा तुम्ही मागणी करता? मी त्यांची शत्रू नाहीये. हे सगळं संपल्यावर त्यांनी पुन्हा पदावर बसावं, काही हरकत नाही. पण हे संपल्यावर ना, आत्ता जे चालू आहे त्याची उत्तरं कोण देणार ते सांगा मला. सध्या तरी प्रकाश शिंदेंना थेट फायदा ज्यांचा होऊ शकतो अशांना मला वाटतंय ते थेट प्रिव्हिलेज. कारण FIR अजून ऑनलाईन टाकलेली नाही, अजूनही नावं कुठं रेकॉर्डवर आली नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश शिंदेंचं नाव रेकॉर्डवर सुद्धा आलेलं नाही बहुतेक. परंतु तिथनं जेवण जात होतं यावरती स्थानिक ठाम आहेत, ती चर्चा केली गेली. खरं खोटं ते काढावं शोधून. 115 कोटीचं ड्रग्ज म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई ज्या PIने केली, तो PI अजूनही काही फारसं उघडपणे बोलत नाहीये. दबाव आहे का? मी तर उलट म्हणते आत्मजी सावंत यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे. अर्थात सुषमाताईंनी या ठिकाणी अनेक पुरावे या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याचबरोबर 115 कोटी रुपयाचं मेफेडॉन ड्रग त्या ठिकाणी या छोट्याशा गावातून जप्त केलं जातं. बरेच धागेदोरे याला आहेत आणि बरेच आरोप या ठिकाणी होताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये पोलीस नक्की काय कारवाई करते? खरंच मुख्यमंत्री त्याच्यावर कारवाई करतील का? आणि राजीनाम्याची जी मागणी करतायत, खरंच यामध्ये राजीनामा होईल का आणि पुढं कशा पद्धतीने ह्याच्यात कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.